Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरे गावातून गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं, सासुरे गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक काळ्या रंगाची कार बंद स्थितीत आहे आणि गाडी लॉक आहे आणि गाडीमध्ये एक इसम रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला आहे आणि बाजूलाच पिस्टल सुद्धा पडलेला आहे. अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचला. खात्री केली असता आतमध्ये मयत अवस्थेत असल्याचा आढळून आला. बाजूला काचेतून पिस्टल असल्याचे दिसत होते, परंतु गाडी पूर्ण बंद होती. बंद असल्यामुळे गाडी लॉक होती, चावी नव्हती. मग संबंधित समोर राहणार प्रशांत गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्या मयत इसमास ते ओळखत असल्याचे समजले. त्याचं नाव गोविंद जगन्नाथ बर्गे, राहणार लुका मसला, तालुका गेवराई, जिल्हा बीड असे असल्याचे समजले. त्यांनी त्यांची बहीण पूजा गायकवाड हिच्याशी त्याचे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. गाडी सदर मयत इसमाचे नातेवाईकांशी संपर्क केला, त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी येताना डुप्लिकेट गाडीची चावी आणली. त्या चावीनेच त्यांनी स्वतः सदरची बंद असलेली लॉक असलेली गाडी ओपन केली आणि ओपन केल्यानंतर त्यांनी मयताच्या सख्या भावाने त्यांना ओळखलं की तो त्यांचा सख्खा भाऊ गोविंदच आहे. तो पूर्ण रक्ताच्या थोड्यात मृतावस्थेत मिळून आला. बाजूला पिस्टल मिळून आलं आणि मयताच्या उजव्या बाजूला पिस्टलची गोळी लागल्याची आणि डाव्या बाजूला डोक्याला कानाच्या बरोबर काना आणि डोळ्याच्या मध्यभागी दोन्ही साईडला गोळी बाहेर पडल्याची जखम दिसून येत आहे. अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि सदर इसमाकडे जे पिस्टल मिळून आले त्याचा त्यांच्याकडे परवाना आहे किंवा नाही याचा सखोल तपास करण्यात येईल. मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा करून मयत पोस्टमॉर्टमसाठी बार्शी येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की पूजा गायकवाड आणि यांचे काही संबंध होते आणि त्यांचे संबंध बिघडले होते, त्यातून त्यांचा काही वाद झाला असावा. तरी नातेवाईकांकडे आम्ही सखोल चौकशी करत आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करत आहोत. आम्ही पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 9/9/2025 रोजी एक घटना उघडकीस आली होती. त्याच्यामध्ये गोविंद वर्गे राहणार गेवराई या इसमाने स्वतःच्या 4 चाकी गाडीमध्ये गाडी आतून लॉक करून स्वतःवर पिस्टलने फायर केल्याबाबतची घटना उघडकीस आली होती. सदर घटनेच्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे CR नंबर 289/2025 BNS कलम 108 व इतर या अन्वये एका महिलेविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये नमूद महिला ही अटक करण्यात आली असून 3 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आली. सदर घटनास्थळाचा तपास करत असताना त्याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या आत्महत्या केल्याबाबतचा प्रथमदर्शी दिसून येत आहे. त्यासोबतच घटनास्थळी बुलेट प्राप्त झाली होती. त्या फॉरेन्सिककडून 4 व्हीलर गाडीचं पूर्णपणे परीक्षण केल्यानंतर आज ती बुलेटही प्राप्त झालेली आहे. सोबतच जे मयत आहे त्यांचं शवपरीक्षण सोलापूर येथील रुग्णालयामध्ये करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांनी फायर आर्म इंजुरी टू हेड अशा प्रकारे प्रोव्हिजनल रिपोर्ट दिलेला आहे. मध्ये काही आर्थिक व्यवहार वगैरे झाल्याचं काय तपासात निष्पन्न होतंय का? सदर गुन्ह्याचा तपासामध्ये तिचे काय यापूर्वीचे व्यवहार झाले आहेत ते बँक डिटेल्स वगैरे प्राप्त करून
अधिक तपासात ते निष्पन्न होईल. तसेच घटनास्थळी याचे नातेवाईक आल्यानंतर गाडी त्यांच्या चावीने आपण अनलॉक केली होती आणि त्यांच्या समक्षच गाडीचे पूर्ण परीक्षण केले असता त्याच्यामध्ये मयत त्यांच्या खिशात किरकोळ 900 रुपये अमाऊंट मिळाली होती. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारची कॅश मिळून नव्हती आली. सोबत आणखी सदर गुन्ह्याचा सखोल तपास वैराग पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आला असून नमूद महिलेस 3 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे. धन्यवाद.